माझ्या वडिलांचं नाव भाऊसाहेब शेळके. ते आफ्टर रोडला राहतो. आफ्टर रोड. आणि त्या पुढं तुम्ही होता आहे ना. आता जाऊन येऊन असतो. आता मी नाही येत पण आमचा मुलगा वगैरे जातो. तेच आता बरेच दिवस गाठ भेट नाही काय नाही. त्याला म्हटलं तर जाऊया आपण. आणि हा मला नेतो. विशेष म्हणजे कुठं मी म्हटलं ना हे मला आणखीकडे जायचं जातं हा म्हणतो आणि नेतो पण. आता 89 वय आता. हा 89 माझं 90. एक वर्ष. आणि विठ्ठलराव सातवांचं खूप सहकार्य. हा त्यांनी माझं सहकार्य केलं. त्यांनी चांगलं केलं. मालक पिणारे ओळखतील कसं काय भागायचं कसं काय करायचं. आई वडील पूर्वाचे भाऊ चांगले होते माझे. आता मात्र माहिती आहे ते चांगले होते. मग साचव साहेबांना म्हटलं आणि साचव साहेबांच्या वडिलांनीच माझं लग्न ठरवलं होतं काय. मग साचव साहेब म्हणले पण ते पेणार आहे तसं काय नोकरी धरेल का. लगेच सोड मिळणार का. 8 दिवस पाहायचं. 8 दिवस धरलं तर ठीक नाही तर शेवटी माझं नशीब. ग्रामपंचायत सदस्य होते वाघोलीला. हा ग्रामपंचायत. आणि जाधव साहेबांनी पंचायत समितीला राहा परत उभ्या राहा ते राहिल्याच पाहिजे. मेंढ सांगते ना निवडून सगळ्यांना सांग ना. त्याला पण साहेबांनीच फोर्स करा. घरी आले मुलीचं लग्न 15 दिवसावर. ते म्हटलं माझ्या मुलीचं लग्न 15 दिवसावर आहे मला काय जमणार नाही. साहेब म्हणले वाडीची पोरं म्हणली एक गुलाबराव ते एकनाथराव होते ना ते म्हणले तुम्ही वाडीला येऊ नका. तुम्ही कुठे फिरू नका. तुम्हाला काय करायचं पण तुम्ही उभ्या राहायलाच पाहिजे. आता साहेबांच्यामुळे ऐकलंच पाहिजे तुम्ही सासर साहेबांच्यामुळे काय. मग राहिलं नाही पण न फिरता निवडून आले. फक्त डोमखेला एका ठिकाणी गेले ते रामरावच्या इथं आणि त्यांना सांगितलं आणि कुठं फिरले नाही पण निवडून आले. ते हे ना फकीरवाल्या वाड्यावरचे त्यांच्या विरुद्ध होते. आता म्हटलं तो माणूस करता आणि आपण कसल्या समान. पण 420 मतांनी